मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरे बंधूंची तोफ आज शिवतीर्थवर धडाडणार। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतील सभा, शिवतीर्थवर सभेची जय्यत तयारी। महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे। नाशिकमध्ये फडणवीसांची, छत्रपती संभाजीनगरात शिंदेंची, तर अहिल्यानगरमध्ये आज अजित पवारांची सभा। भाजप शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे जाहीरनामा प्रसिद्ध करणार। एसआरएमधील लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्याकडून धमक्या, भाऊ त्यांचा बंदोबस्त करावा लागेल। महेश लांडगेंची फडणवीसांकडे तक्रार, तर काळजी करू नका, 16 जानेवारी नंतर कारवाई करू, फडणवीसांची ग्वाही। पालिका निवडणुकीत एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी होणार। मतमोजणीमुळे निकाल रखडण्याची शक्यता। दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र, उशिरा जाहीर होण्याचा अंदाज। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला। मातोश्रीची बदनामी थांबवल्यास फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील। TV9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। धारावीतील पात्र आणि अपात्र दोन्ही व्यक्तींनाही हक्काचं घर मिळेल। पुनर्विकासानंतर व्यवसायांना पुढील 5 वर्ष सर्व कर माफ केले जाणार। जमिनीच्या मालकी हक्काबाबत जनतेचीच मालकी असणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं धारावीकरांना आश्वासन। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते। आपल्याला नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर, तर बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात घातली नाही, उद्धव ठाकरेंचा पलटवार। निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो। आमचे महेशदादा वैतागले होते, मात्र भाजपवर टीका करणाऱ्यांनी आपल्या कार्यकाळाकडे पाहावं। पिंपरीतून फडणवीसांचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा। माझ्यावर वारंवार शिंतोडे उडवून भाजपचं नाव खराब केलं। भर सभेत महेश लांडगेंकडून अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार, तर लांडगे मोठा नेता, मी त्याला चिल्लर वाटतो। एकेरी उल्लेखावर अजित पवारांचा टोला। लाडक्या बहिणींचे पैसे रोखण्याबाबत काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र। महापालिका निवडणुकीत सरकारी लाचेचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप, तर काँग्रेसचा क्रूर चेहरा उघड। बहिणींचा आनंद पाहवला नाही, बावनकुळेंची टीका। मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता निर्णय घेतला। अजित पवारांना लॉटरी लागली काय? कुछ भी करो तो चलता है असं चालणार नाही। मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेवर चंद्रकांत पाटील यांचा आक्षेप। नागपुरात दिव्याखाली अंधार, सर्वसामान्यांच्या अनेक समस्या आहेत। शासनकर्त्यांनी डोळ्याला चष्मा लावलाय का? प्रफुल्ल पटेलांचा फडणवीसांसह गडकरींवर नाव न घेता निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमध्ये भव्य रोड शो, तर कोल्हापूर आणि नाशिकमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा। 15 तारखेला विरोधकांची हंडी फोडायची, शिंदेंचा निशाणा। मुंबईत राज ठाकरेंकडून शाखा भेटी, वरळी, मलबार हिल, माझगाव, आगरीपाडा, परळ, धारावीत प्रचार दौरे। कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचं स्वागत। जळगाव मनपा निवडणुकीतील प्रभाग 5 मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा। प्रवीण माळी यांचा अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांना पाठिंबा जाहीर। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी कायम। पुण्याचं किमान तापमान 10 अंशांखाली। पुढील 2 दिवस हवामानाची स्थिती कायम राहणार। न्यूझीलंड विरुद्ध आजपासून 3 वनडे सामन्यांची मालिका। दुपारी 1:30 वाजता वडोदरा क्रिकेट स्टेडियमवर सामना रंगणार। रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।